गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी दररोज आपल्यासाठी इंग्रजी स्पोकनच्या दृष्टीने आपल्या चव्हाण टीचिंग पॅटर्ननुसार अतिशय सोपे सोपे पॅटर्न घेऊन येत असतो. मी सांगितलेल्या किंवा शिकवलेल्या पॅटर्ननुसार आपण दररोज बोलण्याचा प्रयत्न केला तर आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम अशी इंग्रजी बोलू शकतो. तर आज देखील नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांसाठी मी एक अतिशय सुंदर टॉपिक आणि कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. आपल्याला इंग्रजीमधील जी काही मुख्य क्रियापदं आहेत, ज्याला आपण V1 म्हणतो, म्हणजे कोणतंही क्रियापदाचं मुख्य रूप असू द्या, त्या मुख्य क्रियापदाच्या जोडीला आपल्याला अगेन हा शब्द वापरायचा आहे. म्हणजे V1 प्लस अगेन. काय म्हणतोय मी? V1 प्लस अगेन. तर मुख्य क्रियापदाच्या जोडीला अगेन हा शब्द घेतल्यानंतर आपल्याला अनेक वाक्य बनवता येतात. आता इंग्रजीतील V1 हे कोणतेही असू शकते, पण अगेन म्हणजे काय? एखादी गोष्ट पुन्हा करणे. अगेन म्हणजे काय? एखादी गोष्ट पुन्हा करणे. प्रत्यक्षात वाक्यांच्या मदतीने बघूया. पहिलं वाक्य आहे रीड अगेन, पुन्हा वाच. एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून आपण आपल्या मुलामुलींना, विद्यार्थ्यांना सांगू शकतो, रीड अगेन, पुन्हा वाच. तर या पहिल्या वाक्यामध्ये रीड हे V1 आहे आणि त्याच्या जोडीला अगेन हा शब्द आहे. रीड अगेन, पुन्हा वाच. राईट अगेन, पुन्हा लिही. गो अगेन, पुन्हा जा. कम अगेन, पुन्हा ये. प्ले अगेन, पुन्हा खेळ. वॉच अगेन, पुन्हा पहा. लिसन अगेन, पुन्हा ऐक. स्पीक अगेन, पुन्हा बोल. रन अगेन, पुन्हा धाव. सिंग अगेन, पुन्हा गा. स्टडी अगेन, पुन्हा अभ्यास कर. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न कर. हेल्प अगेन, पुन्हा मदत कर. आस्क अगेन, पुन्हा विचारा. स्माइल अगेन, पुन्हा हस. वेट अगेन, पुन्हा वाट पहा. कॉल अगेन, पुन्हा फोन कर. स्टार्ट अगेन, पुन्हा सुरू कर. क्लीन अगेन, पुन्हा साफ कर. ओपन अगेन, पुन्हा उघड. एकूण आपण 20 वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. या 20 वाक्यांच्या मदतीने आपल्याला लक्षात आलं असेल की सुरुवातीला V1 म्हणजे व्हर्बचं पहिलं रूप आणि त्याच्या जोडीला अगेन हा शब्द वापरल्याने आपल्याला इंग्रजीमध्ये अर्थपूर्ण वाक्य तयार करता येतात. फक्त तयार करता येत नाही, बोलता येतात, लिहिता येतात, वाचता येतात आणि आपल्या डे टू डे डायलॉग्समध्ये, कम्युनिकेशनमध्ये, ग्रुप डिस्कशनमध्ये बिनधास्त आपण अशा प्रकारची वाक्य वापरू शकतो. पुन्हा बघा, 21व्या क्रमांकाचे वाक्य आहे, क्लोज अगेन, पुन्हा बंद कर. लुक अगेन, पुन्हा पहा. थिंक अगेन, पुन्हा विचारा. ॲन्सर अगेन, पुन्हा उत्तर द्या. से अगेन, पुन्हा सांग. ईट अगेन, पुन्हा खा. ड्रिंक अगेन, पुन्हा प्या. डू अगेन, पुन्हा कर. मेक अगेन, पुन्हा बनव. टेक अगेन, पुन्हा घे. गिव अगेन, पुन्हा दे. फाइंड अगेन, पुन्हा शोध. ब्रिंग अगेन, पुन्हा आण. शो अगेन, पुन्हा दाखव. सी अगेन, पुन्हा बघ. मूव अगेन, पुन्हा हाल. लर्न अगेन, पुन्हा शिक. टीच अगेन, पुन्हा शिकव. वेक अगेन, पुन्हा उठ. स्लीप अगेन, पुन्हा झोप. राईट. तर या ठिकाणी देखील आपण दुसरी 20 वाक्य पाहिलेली आहेत. अशी टोटल आपण 39 वाक्य पाहिलेली आहेत. 40. किती वाक्य? 40. म्हणजे 40 वाक्य पाहिलेले आहेत आणि हे सगळं शक्य झालेलं आपल्याला चव्हाण टीचिंग पॅटर्न. मिस्टर श्रीरंग वासुदेव चव्हाण, जे माझे नाव आहे. आपल्याला अशा इंग्लिश स्पोकनची नोट्स पाहिजे असेल 9325676747 या नंबरवर आपण मला कॉल करू शकतात. व्हॉट्सअपवर हाय पाठवू शकतात.
मी तुम्हाला इंग्लिश स्पोकनची नोट्स आपल्या व्हॉट्सअपवर म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर PDF स्वरूपात योग्य त्या अमाऊंटमध्ये पाठवू शकतो. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? या डिजिटल युगामध्ये, या AIच्या जगामध्ये, स्पर्धेच्या जगामध्ये, IT च्या जगामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल आणि इंग्रजी जर सोपी करून घ्यायची असेल, तिला वाचायची असेल, लिहायची असेल, बोलायची असेल, तर आपला चव्हाण टीचिंग पॅटर्न नेहमी आपल्यासोबत होता, सोबत आहे आणि सोबत राहणार. तर निश्चितच तुम्ही एक वही तयार करा. त्या वहीमध्ये अशा प्रकारची वाक्य लिहून काढा. दररोज प्रॅक्टिस करा, सराव करा आणि बोलण्याचा प्रयत्न करा. आता आम्ही तुम्हाला एकूण 40 वाक्य शिकवलेली आहेत. तुम्ही वेगवेगळी क्रियापदाची पहिली रूपं घ्या. त्याच्या जोडीला अगेन शब्द वापरा. यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस. आपण अनेक वाक्य बनवू शकतो आणि यू विल गेट कॉन्फिडन्स टू स्पीक इन इंग्लिश. म्हणजे इंग्रजीमध्ये बोलण्याचा तुम्हाला काय येईल? कॉन्फिडन्स येईल. राईट? तर थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. नाईस टू मीट यू. नाईस टू टॉक यू. राईट? थँक यू.